नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण खूप झटपट, खूप टेस्टी आणि मस्त अशी खमंग भरली मिरची बनवणार आहोत. तर ही भरली मिरची बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये साधारण अर्धा चमचा तेल घातलंय आणि त्यामध्ये पाव कप बेसन पीठ घातलंय. तर आता हे बेसन पीठ आपल्याला लो फ्लेमवरती छान असं 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे, म्हणजेच थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर बघा 3-4 मिनिटं बेसन पीठ मी छान भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतलंय. आता यामध्ये आपण घालूया 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट, पाव चमचा हळद आणि पाऊण चमचा लाल तिखट मी इथे घातलेला आहे. तिखट तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरं पूड, अर्धा चमचा धनेपूड, त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. आणि आता मी यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट घालणार आहे. लसूण पेस्ट घातल्यामुळे या ज्या मिरच्या आहेत त्या खूप छान टेस्टी आणि खमंग लागतात. तर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. आणि आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. तर बघा मी इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आणि आता मिरच्या शिजवताना त्यातून मसाला बाहेर पडू नये यासाठी आपल्याला हा मसाला थोडासा ओलसर बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे छोट्या चमच्याने पाणी घालायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पाण्याऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर बघा अगोदर 1-1.5 चमचा आणि आत्ता एखादा चमचा, तर असं एकूण 2.5 ते 3 चमचे मी इथे यामध्ये पाणी घातलंय. आणि तुम्ही बघू शकता मसाला छान असा ओलसर झालेला आहे. तर आता हा मसाला आपण बाजूला ठेवूया. आणि आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर अशा जाडसर मिरच्या आपल्याला घ्यायच्यात आणि याला आपल्याला असा कट द्यायचा आहे मधून. तर तुम्ही इथे बघू शकता फक्त एका बाजूने आपल्याला याला कट द्यायचा आहे. आणि याच्यामधलं जी बी आहे ते तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता. या मिरच्या अजिबात तिखट नसतात, त्यामुळे मसाला बनवताना त्यामध्ये तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी सगळ्या मिरच्यांना छान असा कट देऊन घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मसाला भरूया. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. अंगठ्याच्या साहाय्याने छान असा दाबून दाबून आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. तर 5 मिरच्यांसाठी एवढा मसाला पुरेसा होतो. आता अशाच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेते. तोपर्यंत तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूला एक बेल आयकॉन येईल, ते बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. तर बघा सगळ्या मिरच्यांमध्ये मी इथे मसाला भरून घेतला आहे. आणि हा जो राहिलेला मसाला आहे तो आपण नंतर मिरच्या शिजवताना त्यामध्ये घालूया. तर मिरच्या शिजवण्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आणि जिरं छान तडतडल्यावर यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्यात. पण अगोदर आपण हे जे पॅनमधलं तेल आहे ते सगळीकडे छान असं पसरवून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये मिरच्या घालूया. तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे लो फ्लेमवरच आपल्याला या मिरच्या शिजवून घ्यायच्यात. मिरच्या तेलामध्ये घातल्यावर एक 3-4 सेकंदानंतर आपल्याला त्याची बाजू पलटी करायची आहे. आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून 1.5 ते 2 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती या मिरच्या शिजवून घ्यायच्यात. तर बघा आता 1.5 मिनटं झालेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण याची बाजू पलटी करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनटं पुन्हा आपण या मिरच्या शिजवून घेऊया. तर हे सगळं करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तर बघा आता एकूण 3 मिनटं झालेली आहेत. आणि आता पुन्हा एकदा आपण याची बाजू पलटी करूया. आणि हा जो राहिलेला मसाला होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये आता घालायचा आहे. हा मसाला जर अगोदर घातला असता तर आत्तापर्यंत तो करपून गेला असता. त्यामुळे जर मसाला उरला तर तो अशा पद्धतीने मिरच्या शिजत आल्या की मग शेवटीच घालायचा. तर तुम्ही इथे बघितलं असेल मी यामध्ये अगदी 1.5 ते 2 चमचे छोट्या चमच्याने 2 चमचे मी यामध्ये पाणी घातलंय आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आणि त्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं मी या मिरच्या शिजवून घेतल्यात लो फ्लेमवरती. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा या मिरच्या शिजलेल्या आहेत. खूप सुंदर कलर आलाय आणि मिरच्यांमधला मसाला सुद्धा छान क्रिस्पी झालाय. तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने चाकूने चेक करून बघू शकता मिरच्या शिजल्यात की नाही ते. आणि जर शिजल्या नसतील तर पुन्हा एकदा 2-3 मिनटं यावर झाकण ठेवून तुम्ही मिरच्या शिजवून घेऊ शकता. पण इथे आपल्या मिरच्या छान शिजलेल्या आहेत, छान मऊ झाल्यात. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भरली मिरची एकदा नक्की बनवून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम लागतात या मिरच्या. तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलीस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.